नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSशी वन लाइनर प्रश्न बघणार आहेत, जे येणाऱ्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पहिला प्रश्न बघा, प्लासीचे युद्ध हे कोणत्या वर्षी झालं? हा प्रश्न मित्रांनो वारंवार पोलीस भरतीला विचारलेला आहे. तर 1757 लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1757ला काय झालं होतं? प्लासीचं युद्ध झालं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? तर राजाराम मोहन राय यांनी मित्रांनो आत्मीय सभेची स्थापना केली होती. कोणी? राजाराम मोहन राय यांनी बघा आत्मीय सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, वेदांकडे परत चला असा उपदेश हा कोणी दिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो वेदांकडे परत चला, काय बघा, वेदांकडे परत चला असा उपदेश दिला होता. पंडिता रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना कधी झाली होती? तर 11 मार्च 1889ला मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा, 11 मार्च. पुढचा प्रश्न आहे बघा, SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे यांनी मित्रांनो हे केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना मित्रांनो कामगार संघटनेचे जनक म्हणून संबोधलं जातं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अतिशय IMP आहे की कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं? नारायण मेघाजी लोखंडे यांना. पुढचा प्रश्न मित्रांनो, डिस्प्लेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मित्रांनो डिस्प्लेड क्लासेस मिशनची स्थापना केली. कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचं आहे? तर गोपाळ बुवा वलंकर यांचं मित्रांनो हे काय बघा, विटाळ विध्वंसक हे पुस्तक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा धर्मांतराची घोषणा येवला या ठिकाणी केली. कुठं बघा? येवला या ठिकाणी केली आहे. नेक्स्ट बघा, इसवी सन 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी मित्रांनो या ठिकाणी 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामधील पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कधी जाहीर झाला? तर 1881 मध्ये मित्रांनो, कधी? 1881 मध्ये भारतामधील पहिला फॅक्टरी ॲक्ट या ठिकाणी बघा जाहीर झाला. इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधामध्ये सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता? तर सेटलमेंट ॲक्ट या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. भारतामधून शिक्षणासाठी परदेशामध्ये जाणारी महिला कोण होती? तर अन्नपूर्णा हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं, अन्नपूर्णा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकहितवादी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं जातं? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं. मूकनायक हे जे काही पक्षिक हे कोणी चालू केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो मूकनायक हे पक्षिक चालू केलेलं आहे. नेक्स्ट बघा, गांधी आयर्विन करारा कोणत्या दिवशी झाला? तर 5 मार्च 1931. 5 मार्च 1931ला बघा हा करार झालेला आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरामध्ये करण्यात आली? तर ढाकामध्ये मित्रांनो आपलं याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? ढाका. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे नागपूर या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे, नागपूर. सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधलं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर. कोणी? रवींद्रनाथ टागोर. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे? तर मोहनदास करमचंद गांधी यांचं पूर्ण नाव आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षरवृत्त आहेत? तर 181. याचं बरोबर उत्तर पहा. आपल्या भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 7517 किलोमीटर इतका बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामधील पहिल्या अणुभट्टीचं नाव काय होतं? तर या ठिकाणी जर पाहिलं तर अप्सरा हे होतं. लक्षात ठेवायचं, अप्सरा. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली मित्रांनो याचं बरोबर उत्तर बघा. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली. नेक्स्ट बघा, जगामधील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोणता आहे बघा? पॅसिफिक महासागर. इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल नदीची देणगी म्हणून मित्रांनो इजिप्त हा देश ओळखला जातो. जगामधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर ग्रीनलँड आपलं हे करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे. अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबारमध्ये मित्रांनो अस्तंबा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. खानापूर पठारे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर पठारे स्थित आहे.
दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर 86% मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे. किती? 86%. कुंभार्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली. तर सातारा आणि रत्नागिरी आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. सातारा आणि रत्नागिरी. पुढचा प्रश्न मित्रांनो, फ्रेंडशिप गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर भिलाईमध्ये मित्रांनो फ्रेंडशिप हे गार्डन आहे. कुठं? भिलाईमध्ये. सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र आपल्या या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. शुक्र. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात? तर भूकंप नाभी असं म्हणतात. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? तर रत्नागिरीला मित्रांनो सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर भीमा नदीवरती मित्रांनो उजनी धरण बांधण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोल्यामध्ये मित्रांनो पारस हे. कुठं? अकोल्यामध्ये. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर चामडे उत्पादनाच्या संदर्भामध्ये तपकिरी क्रांती मित्रांनो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण? उपराष्ट्रपती. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख आहेत. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? तर 9 डिसेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो 9 डिसेंबर 1946ला बघा ही झाली होती. भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधील पहिलं राज्य आंध्र प्रदेश हे आहे. बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी आहेत. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर महान्यायवादी मित्रांनो याचं बरोबर उत्तर कोण? महान्यायवादी. मतदाराचं वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष करण्यात आलं आहे? तर 61वी घटना दुरुस्ती. किती ती? 61वी. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला मित्रांनो हा साजरा केला जातो. कधी? 25 जानेवारी. नायब राज्यपाल हा आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राष्ट्रपती यांच्याकडे. संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं? तर 14 ऑगस्ट 1947ला सार्वभौमत्व प्राप्त झालं. राज्यपालांना अभिभाषणांसाठी कोण आमंत्रित करतात? तर महाधिवक्ता. लक्षात ठेवायचं आहे महाधिवक्ता. शून्य प्रहरची सुरुवात कधी झाली? तर 14 मे 1966ला झाली होती. भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो मित्रांनो. किती? 6 वर्षांचा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर अन्नयम संयम अय्यंगार हे होते बघा. समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? तर 52 विषय आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचे समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय. किती? 52. घटना समितीच्या निर्मितीमध्ये कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली? तर कॅबिनेट मिशन. लक्षात ठेवा भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यसभेला आहे. कोणाला? राज्यसभेला. घटनेमधील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर कलम 18 याचं करेक्ट आन्सर आहे. किती? कलम 18. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सर्वपल्ली राधाकृष्ण मित्रांनो राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर 8व्या. लक्षात ठेवायचं आहे 8व्या परिशिष्टामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? तर 1952 मित्रांनो समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती? तर देवगाव. सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती? तर अकलूज आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे 34 जिल्हा परिषद. किती? 34. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 एप्रिल आपलं बरोबर उत्तर बघा. नेक्स्ट बघा, तलाठी हे पद सर्वप्रथम कुणी निर्माण केलं होतं? तर शाहू महाराजांनी मित्रांनो निर्माण केलं होतं. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना पार पडली? तर लॉर्ड मेयो. पंचायत राज व्यवस्थेमधील शिखर संस्था कोणती? तर जिल्हा परिषद. महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखलं जातं? तर सावरकर यांना ओळखलं जातं. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे पहिलं राज्य आहे. 1772 जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? तर वॉरेन हेस्टिंग्सने मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणी केली? वॉरेन हेस्टिंग्सने केली.
सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर लखपत जैन समितीने केली. भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापन करण्यात आली? तर मद्रास या ठिकाणी मित्रांनो स्थापन करण्यात आली. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली? तर वसंतराव नाईक याचं बरोबर उत्तर आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 74वी. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत? तर 10 समित्या आहेत. किती मित्रांनो? 10 समित्या आहेत. पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं? तर उरळी कांचन या ठिकाणी. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं महाराष्ट्र कितवं राज्य आहे? तर 9वे राज्य आहे. लक्षात ठेवायचं आहे 9वे. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी आपलं करेक्ट आन्सर आहे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आलं? तर 1949ला करण्यात आलं बघा. 1949ला. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला? तर 1995 मध्ये झाला बघा. लक्षात ठेवा 1995 मध्ये. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र मित्रांनो हे पहिलं राज्य. लक्षात ठेवायचं महाराष्ट्र. कोणत्या मूल्यांकनाचा एककास कागदी सोने असे म्हणतात? तर SDR याचं बरोबर उत्तर आहे. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. NK सिंग हे आहेत. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना मित्रांनो भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1980 मध्ये मित्रांनो ही सुरू करण्यात आली. भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली? तर मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. प्लॅनिंग अँड द पुअर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर डॉक्टर BS मिन्हास यांनी. विजेच्या देवामध्ये कोणता धातू वापरतात? तर टंगस्टन हा धातू वापरतात. शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं? तर लहान मेंदूकडून मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य केलं जातं. मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर व्हिटॅमिन D. मानवी शरीरामध्ये जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? तर 97,000 किलोमीटर. किती आहेत बघा? 97,000 किलोमीटर इतक्या लांबीच्या आहेत. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर व्हिटॅमिन C. त्यालाच आपण क म्हणतो. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. लक्षात ठेवा मित्रांनो 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ असतो? तर निकोटीन हा घातक पदार्थ असतो. पहा. रक्ताभिसरण या संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? तर विल्यम हार्वे. मानवी डोळ्याचा कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर इरिस हा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे? तर जिराफचं मित्रांनो सर्वात मोठं हृदय. भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर डॉक्टर होमी भाभाला या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, नायसिस या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? नायसिन. तर पॅलाग्रा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हत्तीपाय रोग या संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हत्तीरोग संशोधन केंद्र म्हणजे जर आपला पाय हत्तीवाने सुजला तर त्या रोगाचं संशोधन केंद्र वर्धा जिल्ह्यामध्ये. कुठं? वर्धा. जागतिक आरोग्य दिन. काय प्रश्न बघा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला मित्रांनो हा साजरा केला जातो. कधी? 7 एप्रिल. मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर 23 जोड्या मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी. जीवनसत्वाचा बी जीवनसत्वाच्या समूहामध्ये किती जीवनसत्वांचा समावेश होतो? तर 8 जीवनसत्वांचा या ठिकाणी समावेश होतो. बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? त्यावर मित्रांनो गॅमा किरणांचा मारा करतात. कोणत्या? गॅमा. राष्ट्रीय एड्स संशोधनाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय एड्स संशोधनाचं मुख्यालय आहे. जगप्रसिद्ध सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईनने मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणी? आईन्स्टाईनने. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणून ओळखलं जातं? तर ग्रामसेवक म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. काय? ग्रामसेवक. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर या ठिकाणी झाला. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे?
तर कलम 368 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत? तर 3 पद्धती आहेत. खंड वाहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? तर अल्फ्रेड वेगनरने मांडला पहा. नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे? तर कसारा घाट आहे. त्यालाच आपण बघा थळ घाट असं म्हणतो. वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखलं जातं? तर चार्ल्स मेटकापला ओळखलं जातं. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही कोणत्या राज्याशी संलग्न आहे? तर मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे. कुठं? मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं? तर आंबोली. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर 1789. लक्षात ठेवायचे 1789. नेक्स्ट बघा, कोणत्या मराठी साहित्यिकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आले? तर विष्णू वामन शिरवाडकर. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी मित्रांनो हा ग्रंथ लिहिला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर आत्मरुद्र आहे बघा. इटानगर शहर कोणत्या राजधानी? इटानगर ही शहर कोणत्या राज्याची राजधानी? तर अरुणाचल प्रदेश. तोटा सहन करून सुद्धा वस्तू कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते? तर अवपुंजन असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बघा IMF, त्याला आपण काय म्हणतो? IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन DC मध्ये बघा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. पुढचा प्रश्न मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला हा साजरा केला जातो. आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर रॅमन मॅग्सेसे या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. मानवी शरीरामध्ये किती खनिजे असतात? तर 24 खनिजे असतात. पित्त क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मित्रांनो फोटॉन असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, फोटॉन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे पहा, विजय दिवस हा कधी साजरा केला जातो? तर 16 डिसेंबरला. लक्षात ठेवायचं आहे 16 डिसेंबरला हा साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर मोझरी या ठिकाणी. मित्रांनो आपलं करेक्ट आन्सर आहे कुठे आहे? मोझरी या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. गाडगे महाराज यांचा खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलं आहे? तर के अत्रे यांनी मित्रांनो खराट्याचा बादशाह असं त्यांना म्हटलेलं आहे. सिल्वर ब्रोमाइड याचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? तर छायाचित्रण या ठिकाणी बघा याचा उपयोग केला जातो. कोणत्या पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं? तर पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं. कोणत्या? पांढऱ्या पेशींना. हिंदुकुश पर्वतरांगा कोणत्या देशामध्ये आहेत? तर अफगाणिस्तानमध्ये मित्रांनो ह्या आहेत. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त आहे? तर गुरु याचं करेक्ट आन्सर आहे बघा. रुपया हे जे काही नाणं आहे सर्वप्रथम कुणी चालू केलं होतं? तर शेरशाह सुरीने हे चालू केलं होतं बघा. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? रायगड. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर K2 गॉडविन ऑस्ट्रिच हे आहे. महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कुठं आहे? तर गंगापूर हे मातीचं धरण आहे आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये बघा. राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो हे अंजीर या पिकासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या? अंजीर. झिरो माईल काय प्रश्न बघा, झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? हे नागपूर शहरामध्ये मित्रांनो झिरो माईल हे आहे. पिशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुकने मित्रांनो पिशीचा शोध लावलेला आहे. रॉबर्ट हुक. भारतामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर हे सरोवर आहे. कोणतं? बघा उलर हे सरोवर आहे. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला बघा हसवणारा वायू असं म्हटलं जातं. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अशोक मेहता याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला अशोक मेहता. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? तर 5 वर्षांनी मित्रांनो पशुगणना होते. किती? 5. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कुणी म्हटलं आहे? तर महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे. लक्षात ठेवायचं महात्मा गांधी. भारतामधील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे? तर JNPA हे आहे.
कर्नाटकमधील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर हा शरावती नदीवरती बघा, लक्षात ठेवायचं आहे, शरावती नदीवरती आहे. रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? तर मलेरिया याचं करेक्ट आन्सर बघा. विजय दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर 16 डिसेंबरला हा साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी? मोझरी या ठिकाणी बघा. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सुद्धा गोंदियामध्ये. गाडगे महाराजांना खर्डाचा बादशाह असं प्रक्रियात्रेयांनी म्हटलं होतं. सुप्रसिद्ध लिंगराज मंदिरे कोणत्या शहरात आहे? तर भुवनेश्वर या शहरामध्ये. महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना कोणती? तर बॉम्बे असोसिएशन ही आहे. कोणती? बॉम्बे असोसिएशन. सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो, याला प्रकाशित असते, तर याचा अपवर्तन होतं बघा. दुधाची शुद्धता मित्रांनो लॅक्टोमीटरने मोजली जाते. कशाने? लॅक्टोमीटरने.